नमस्कार, कुक विथ रेणूमध्ये आपले मनापासून स्वागत। आज आपण सॉफ्ट दाणेदार गुजराती मोहनथाळ बनवणार आहोत। मोहनथाळ खायला सर्वांनाच खूप आवडते, पण करायचं म्हटलं की आपल्याला फारच अवघड वाटते। आज आपण डिटेल्ड रेसिपी मोहनथाळची पाहणार आहोत। मस्त सॉफ्ट दाणेदार मोहनथाळ आपले बनून रेडी होणार आहेत। फक्त बेसन भाजण्याचीच आपल्याला थोडीशी मेहनत लागते आणि परफेक्ट आपले मोहनथाळ बनून रेडी होतात। बाजारातून मोहनथाळ विकत आणण्यापेक्षा घरी आपण सोप्या पद्धतीने मोहनथाळ बनवू शकतो। दाणेदार मोहनथाळ बनवण्यासाठी फक्त काही टिप्स आणि ट्रिक्स आपल्याला फॉलो करायचे आहेत। चला तर मग आपण रेसिपी सुरू करूया। सर्वात अगोदर बेसन आपल्याला जाडसर थोडंसं घ्यायचं आहे। एकदम फाईन बेसन आपल्याला वापरायचं नाही। आणि 2 वाट्या बेसन मी घेतलेले आहे आणि ज्या वाटीने आपण बेसन मोजून घेणार आहोत त्याच वाटीने आपण बाकीचे सर्व साहित्य मोजणार आहोत। आता बेसनला आपल्याला दाणेदार बनवण्यासाठी तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। अंदाजे 1 पाव वाटी तूप मी गरम करून घेतलेलं आहे। एकदाच तूप न टाकता मी सुरुवातीला फक्त 3 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे। आता तूप आपल्याला चांगलं बेसनला चोळून घ्यायचं आहे, कारण आपल्याला दाणेदार टेक्स्चरचं बेसन बनवायचं आहे आणि बेसन आपलं जाडसरच आहे थोडंसं। आणि पुन्हा आणखीन 1 चमचाभर मी तूप टाकून घेत आहे, म्हणजे टोटल मी 4 चमचे तूप वापरलेलं आहे। आणि आता हे बेसन आपल्याला छान चोळून घ्यायचं आहे आणि बेसनचं टेक्स्चर आपल्याला एकदम दाणेदार बनवायचं आहे। आता दूध हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि दूधसुद्धा अंदाजे 1-3 चमचे मी सुरुवातीला टाकत आहे। तूप आणि दूध आपण टाकल्यामुळे मस्त दाणेदार बेसन आपलं तयार होते। आणि जर समजा अजूनही दाणा जर वाटत नसेल तर अजून एखादा चमचा तूप आणि एखादा चमचा दूध तुम्ही टाकू शकता। आता अजून 1 चमचाभर दूध मी टाकून घेत आहे आणि आता हे छान व्यवस्थित आपल्याला बेसनला चोळून घ्यायचं आहे। मोहनथाळचं टेक्स्चर एकदम दाणेदार असते, त्यामुळे ही सुरुवातीची पहिली स्टेप आहे की आपण बेसनला छान दाणेदार बनवून घेत आहोत। आणि दाणेदार बेसन बनवणं हे झाल्यानंतरच आपल्याला पुढची स्टेप करायची आहे। आता हे आपण 15 मिनिटं तरी कमीत कमी किंवा 20 मिनिटं हे झाकून ठेवायचं आहे आणि नंतर 20 मिनिटानंतर आता आपण पाहूया। हे पहा, तूप आणि दूध बेसनने छान शोषून घेतलेलं आहे। आता आपण याला चाळून घेऊया, कारण खूप सारे गाठ्या झालेले आहेत। बेसनचं टेक्स्चर बघा तुम्ही, एकदम दाणेदार बनलेलं आहे। आणि चाळून घेताना आपण जाडसरच चाळणी वापरायचं आहे। चाळून घेतले की गुठळ्या सर्व नाहीसे होतात आणि समजा वर काही जाड राहिलं असेल शिल्लक तर मग पुन्हा आपल्याला मिक्सरला एकदा हे फिरवून घ्यायचं आहे। फक्त 1-2दा पल्स करून घ्यायचं आहे आणि खूप बारीक आपल्याला करायचं नाही मिक्सरमध्ये। आणि आता हे अशा प्रकारे हे आपलं सर्व बेसन चाळून झालेलं आहे आणि खूपच मस्त दाणेदार टेक्स्चरचं आपलं बेसन बनवून रेडी झालेलं आहे। आणि ही आपली आता पहिली स्टेप बनवून झालेली आहे। आता नेक्स्ट स्टेप आहे आपल्याला या बेसनला भाजण्याचं। बेसन भाजण्याकरिता जाड बुडाची कढई मी आता ठेवलेलं आहे आणि 1 पाव वाटी तूप मी टाकून घेतलेलं आहे। आणि आता आपल्याला हे बेसन स्लो फ्लेमवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि सतत आपल्याला हे भाजत राहायचं आहे। आणि बेसनचा कलर थोड्या वेळानेच आपल्याला बदललेला दिसेल। आणि बेसन भाजताना घाई करायचं नाही, हाय गॅस फ्लेम आपल्याला ठेवायचं नाही, नाहीतर बेसन आपलं जळू शकते। आणि जितकं छान खमंग आपलं बेसन भाजलं जाईल तितके छान आपले मोहनथाळ बनवून रेडी होतात। आणि पुन्हा आणखीन मी 1-3 चमचे तूप टाकून घेत आहे। बेसनमध्ये तूप एकदाच न टाकता मी थोडं तूप टाकून बेसन भाजत आहे आणि मी अंदाजे 1 अर्धी वाटीपेक्षा कमी तूप घेतलेलं आहे आणि त्यातलंच आता मी तूप थोडं टाकत आहे। आणि बेसनचा कलर बघा तुम्ही, जसं जसं आपण हे भाजत जाऊ तसं तसं हे तूप सुटायला लागेल। आणि बेसनचा कलरही पहा तुम्ही, एकदम छान डार्क ब्राऊन कलरचं दिसत आहे। आणि आणखीन 1 चमचा मी तूप टाकून घेतलेलं आहे आणि थोड्या वेळातच त्याचा कलर आणखीन बदललेला दिसेल। आणि जवळपास मला 30-35 मिनिटं तरी हे लागलेलं आहे। आणि लास्टला मी थोडंसं गॅस फ्लेम हाय करून घेतलेलं आहे। आणि खूप वेळ हाय ठेवायचं नाही, अगदी थोडा वेळ ठेवून लगेचच स्लोवर पुन्हा भाजायचं आहे। आता परफेक्ट कलर आल्यानंतर मी दुधावरची साय मी टाकून घेत आहे। अंदाजे 1 चमचा सुरुवातीला मी टाकून घेतलेलं आहे। टोटल पाव वाटी साय मी घेतलेलं आहे, पण एकदाच साय न टाकता थोडं बॅचेसमध्ये आपल्याला टाकायचं आहे। 1-1 चमचा करत टाकायचं आहे। साय पूर्ण एकजीव होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। आणि छान परतलं झाल्यानंतर पुन्हा आणखीन 1 चमचाभर मलाई टाकून घेतलेली आहे आणि पुन्हा तेच प्रोसेस आपल्याला रिपीट करायचं आहे। आणि मलाई टाकल्यावर मस्त दाणेदार टेक्स्चरचं आपलं बेसन तयार होते। आणि याच प्रकारे आपल्याला बाकीचं सर्व मलाई टाकून घ्यायचं आहे। आणि दाणेदार टेक्स्चरचं बेसन आपलं ऑलरेडी बनलेलंच आहे, तरीसुद्धा आणखीन दाणेदार बनवण्यासाठी आपण हे स्टेप करत आहोत। आणि जर समजा साय टाकायचं नसेल तर तुम्ही मलईऐवजी दूधही वापरू शकता। आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे, बघा परफेक्ट ब्राऊन कलर आलेला आहे। आणि हे थोडा वेळ आपल्याला हलवत राहायचं आहे, कारण कढई खूप गरम आहे। आता आपण पाक करून घेऊया।
पाक बनवण्यासाठी मी 1 वाटी साखर पातेल्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि साखरेचा आपल्याला एकतारी पाक बनवायचा आहे आणि मी सुरुवातीला 3-4 मिनटं हे हायवर ठेवलेलं आहे आणि नंतर आपल्याला पाक चेक करत राहायचा आहे। आता गॅसची फ्लेम मी स्लोवर करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला पाक चेक करत राहायचा आहे आणि एकतार जर बनलं की नाही हे आपण बोटाने चेक करून पाहायचं आहे। बोटावर थोडंसं पाक घेऊन आपल्याला चेक करायचं आहे। तार मला अजूनही वाटत नाही आहे, मी अजून एखादं मिनिट हे पाक गरम करून घेते। जर एक तार बनत असेल तर समजायचं आपलं हे पाक रेडी आहे। बघा मी बोटावर तुम्हाला दाखवते, एक तार बनत आहे म्हणजे आपलं पाक झालेलं आहे। आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि यापुढे आपल्याला पाक करायचं नाही। आता मी गॅस बंद केलेला आहे आणि बेसनही थोडंसं हलकं कोमटच आहे। आता हे पाक गरम असतानाच आपल्याला बेसनवर टाकून घ्यायचं आहे आणि आता हे आपल्याला गॅस ऑन करून पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। साखरेचं पाक बेसनमध्ये आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे। सुरुवातीला हे मिश्रण तुम्हाला पातळ वाटेल, पण जसं आपण हे आटवत जाऊ ते एकजीव व्हायला लागेल आणि थोडंसं घट्ट व्हायला लागेल। बेसनचं मिश्रण जर पातळ असेल तर ते सेट होण्यासाठी पण टाईम जास्त लागू शकतो, त्यामुळे आपण थोडंसं घट्टसर करून घेत आहोत म्हणजे मोहनथाळ लवकर सेट होईल। आणि आता मी अर्धा चमचा वेलची पूड टाकून घेतलेलं आहे आणि तुम्हाला जर जायफळ आवडत असेल तर जायफळही यामध्ये तुम्ही टाकू शकता। मिश्रण थोडंसं घट्ट करून घेतलं की मोहनथाळही लवकर सेट होते। आता हे मला बऱ्यापैकी घट्ट वाटत आहे। आता गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि आता हे आपल्याला प्लेटमध्ये थापून घ्यायचं आहे आणि थोडंसं तुपाने आपल्याला ताटाला ग्रीस करून घ्यायचं आहे। हे मिश्रण गरम असतानाच प्लेट किंवा ट्रेमध्ये आपल्याला हे थापून घ्यायचं आहे, कारण नंतर मग हे सेट व्हायला लागते। आता हे आपण एकसारखं लेवल करून घेऊया आणि यावर तुम्हाला डेकोरेशनसाठी पिस्ता, बदाम जे काही तुम्हाला ड्रायफ्रूट्स आवडत असतील ते तुम्ही इथे टाकू शकता। मी थोडंसं काजूचे तुकडे आणि थोडेसे पिस्ताचे तुकड्याने गार्निश करून घेणार आहे आणि जरी ड्रायफ्रूट्स नाही टाकलं तरी पण हे छानच लागते। हे मिश्रण सेट होण्याकरिता 1-2 तास तरी आपल्याला तसंच ठेवून द्यायचं आहे आणि 1-2 तासानंतर आपण हे चेक करूया। बाहेरच आपल्याला हे सेट करण्यासाठी ठेवायचं आहे। आता मी हे 2 तास तसंच ठेवून देते। 2 तासानंतर आता मी हे कट करून पाहते आणि मला अजूनही थोडंसं ओलसरच वाटत आहे, तरी मी मोहनथाळ कट करून घेते आणि हव्या त्या शेपमध्ये तुम्ही हे पीसेस करून घ्यायचं आहे आणि हे आपले मोहनथाळ बनून रेडी आहे आणि खूपच छान दाणेदार टेक्स्चरचे हे मोहनथाळ बनलेले आहेत। अजून 1 तासभर मी हे सेट करून घेते आणि नंतर तुम्हाला हे तोडून दाखवते आणि खूप छान मऊसूत झालेले आहेत आणि बघा तुम्ही छान आपले हे मोहनथाळ बनून रेडी आहेत। आपण मिश्रण किती आटवून घेतलेलं आहे त्यानुसार आपल्याला हे थंड होण्यासाठी टाईम लागू शकते आणि पूर्ण थंड झाल्यानंतर बघा छान आपले मोहनथाळ बर्फी बनलेले आहेत आणि एक तुम्हाला मी तोडूनही दाखवते, एकदम मऊसूत दाणेदार टेक्स्चरचे हे झालेले आहेत। मावा न वापरता सुद्धा खूपच छान झालेले आहेत आणि आमच्या घरी तर सर्वांनाच खूप आवडलेले आहेत। तर तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।